लग्न असेल, बारसं असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल आणि तुम्ही बँक्वेट हॉल किंवा कार्यालय बुक करताय, तर काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? मेनली टिकमार्क्स आपण बघतो ते म्हणजे तुमचे पार्किंग. दुसरी गोष्ट, खूप लोक असं करतात, पहिलं कुठलाही हॉल बघताना पहिले टॉयलेट जाऊन बघतात की जर टॉयलेट्स क्लीन असतील तर मग बाकीचं सगळं असेलच असं लोक एक कन्सिडर करतात. त्याच्याबरोबर राईट सीझनला राईट हॉल घेताय का नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही उन्हाळ्यात आउटडोअर्स वेन्यू घेऊन काय उपयोग नाही, कारण इट इज व्हेरी केऑटिक. बरोबर. पावसाळ्यात घेऊन उपयोग नाहीये. तुम्हाला एसी हॉल कधी लागतात, नॉन एसी हॉल्स कधी. काही गोष्टी अजून ज्या बघितल्या जातात की काही एक विशिष्ट प्रकारचे एक इमेज आपल्या वेडिंगच्या बद्दल एक तयार असते प्रत्येकाची, की माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे. त्याप्रमाणे तुमच्या ते बसतंय का नाही. इफ नाही बसत तर मग त्याला पर्याय आयदर हॉलवाले किंवा अजून तुम्हाला प्लॅनिंग करणारे हे कसे देऊ शकतात त्याला पर्याय, की हे तुम्हाला हे करायचं आहे पण हे इथे पॉसिबल नाही, त्याच्याऐवजी तुम्ही हे इथे करू शकता, असं काही ना काहीतरी. तिसरी गोष्ट, कुठल्या प्रकारचं बजेट तुम्ही प्लॅन करताय त्याच्याप्रमाणे हॉल चूज करणं. तुम्ही कुठल्या प्रकारची लोकं बोलवताय त्याच्याप्रमाणे तुमचा हॉल किती इक्विप पाहिजे, कसा पाहिजे. साधारण स्क्वेअर फूट प्रमाणे आजकाल हॉल डिटरमाइन करणं हे थोडंसं चुकीचं घडते, कारण 500 लोक म्हटल्यानंतर लग्नाच्या वेळेला 500 लोक आहेतच असं काही नसतं. बरोबर. बरीच लोक उशिरा येतात, काही लोक आधी भेटून गेलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे करणं हे काही नाहीये गरजेचं. पण अप्रोप्रिएट बसायला जागा आहेत का नाही, सीटिंग कपॅसिटी आहे का नाही, हे मेन बघणं. आणि तुमचं कार्यक्रम व्हायच्या आधी तुमचा नाही पण रॅन्डमली कुठल्याही कार्यक्रमात जाऊन तुम्ही टेस्टिंग करू शकता किंवा विचारू शकता. त्याच्याने असं होतं की त्या कार्यक्रमाला काय दिलं होतं किंवा आम्ही अनअनाउन्स गेलो, माझ्यासाठी बनवलं असं ते चांगलंच बनवलं असं, बरोबर. पण कुठल्या वेगळ्या कार्यक्रमाला जर मी जाऊन टेस्टिंग घेतलं तर ते कशा प्रकारचं दिलं जातं हे लक्षात येतं, त्याच्याने टेस्ट लक्षात बेसिकली. आणि येते. सगळे पुण्यातले जे आहेत हे युजली देतात टेस्टिंग. हे खूपच आवडलं मला, की कुठला तरी एक ऍक्च्युअली इव्हेंट अटेंड करा आणि तिथे जाऊन जेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल इव्हेंटला कसं सर्व्ह करतायत. आणि मोस्टली याच्यात देतात की वेगळी रूम मध्ये तुम्हाला बसवून देतात, ऑफिसमध्ये तुम्हाला देतात. काय अजून काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजे? तुम्ही वॉटर टेस्टिंग केलेलं आहे का नाही, जे कोण पाणी पिताय तुम्ही त्याचं टेस्टिंग केलं आहे का नाही, त्याचं सर्टिफिकेशन आहे का नाही, तुमचे बाकी जे सेफ्टी मेजर आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल फायर लायसन्सेस आहेत का नाही, फायर एक्झिट्स आहेत का नाही. कारण एक मॉब जेव्हा जमतो तेव्हा ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते की ते कुठे सफोकेट नको व्हायला, कुठे एंट्रन्सेस नको ब्लॉक व्हायला. ह्या सगळ्या गोष्टी मेजर थ्रू जर मेंटेन्ड असेल तर तुमचा कार्यक्रम विदाऊट एनी अडथळा व्यवस्थित होऊ शकतो.